विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण बघत आहोत प्रकरण 9 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डिटेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी। तुम्हाला वाटत असेल की ही सिरीज कंटिन्यू होणार की नाही, तर तुम्ही निश्चिंत राहा। लेट होई काय ना, लेट झालं तरी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळतीलच, अपडेट येतीलच त्याचे। त्याकरिता तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। व्हिडिओ याकरिता लेट झाला होता कारण अपलोडच होत नव्हता। काय प्रॉब्लेम आला होता माहिती नाही मला, तो संपूर्ण व्हिडिओ डिलीट करावे लागले आणि परत बनवावं लागत आहे। त्यामुळे दिलगिरी व्यक्त करते कारण तुमचं अभ्यासामध्ये खंड पडतोय, त्यामुळे पण यानंतर अशी काळजी घेतल्या जाईल। आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। चला तर मग आता प्रकरण 9 बघूयात। काय म्हणतात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी। तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या विभाग 4 मधील अनुच्छेद 36 ते 51 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत। राज्यघटनेच्या रचनाकारांनी मार्गदर्शक तत्वाची संकल्पना 1937च्या आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतली आहे। कुठून घेतली आहे? तर आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतली आहे। या तरतुदीची मूळ प्रेरणा स्पेनच्या राज्यघटनेतील आदर्श मूल्यावर घेण्यात आली। डॉक्टर बी आर आंबेडकरांनी या तत्वांचे वर्णन भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असे केले। मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यांच्यामध्ये राज्यघटनेचे तात्विक विचार सामावलेले आहेत। हे विचारच संविधानामध्ये गाभाभूत केलेले आहेत। ग्रॅनविल ऑस्टिन यांनी मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्कांचे वर्णन संविधानाची अंतरात्मा असे केले आहेत। मार्गदर्शक तत्वाची वैशिष्ट्ये बघूयात। फीचर्स ऑफ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स। पहिलं काय आहे? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे या वाक्प्रचारातून राज्याचे धोरण तयार करताना आणि कायदे तयार करताना विचारात घेतली पाहिजेत अशी आदर्श मूल्य हा अर्थ अभिप्रेत आहे। ही तत्वे म्हणजे राज्याला, शासनाला वैधानिक, कार्यकारी आणि प्रशासकीय बाबी संदर्भात दिलेल्या घटनात्मक सूचना किंवा शिफारसी आहेत। अनुच्छेद 36 नुसार विभाग 4 मधील राज्य द स्टेट्स या संज्ञेचा अर्थ मूलभूत हक्काशी संबंधित विभाग 3 प्रमाणेच, म्हणूनच त्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या वैधानिक आणि कार्यकारी शाखा, सर्व स्थानिक प्राधिकरणे आणि देशातील इतर सर्व सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो। टीप: राज्य या संज्ञेचे 2 अर्थ आहेत। एकीकडे राज्य म्हणजे शासन व्यवस्था आणि दुसरीकडे भौगोलिक प्रदेश। यासाठी राज्य या संज्ञेचा उल्लेख शासन व्यवस्था या अर्थाने केलेला आहे। दुसरं बघूयात, मार्गदर्शक तत्वे आणि 1935 भारत सरकारच्या कायद्यात नमूद केलेली सूचना साधने यांच्यामध्ये साधर्म्य आहे। डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास मार्गदर्शक तत्वे हे 1935च्या भारत सरकारच्या कायद्याअंतर्गत ब्रिटिश सरकारने भारतीय वसाहतीच्या गव्हर्नर जनरलला आणि प्रांताच्या गव्हर्नरसाठी जारी केलेल्या सूचना साधनांसारखेच आहेत। मार्गदर्शक तत्वे हे सूचना साधनांना मिळालेले दुसरे नाव आहे, मात्र सूचना साधनांची तरतूद केवळ कार्यकारी मंडळासाठी होती, तर मार्गदर्शक तत्वे कार्यकारी मंडळाबरोबर कायदे मंडळालाही निर्देश देतात। तिसरं बघूयात, आधुनिक लोकशाहीची राज्य उभारणीसाठी व्यापक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम तयार करताना मार्गदर्शक तत्वे आवश्यक ठरतात। संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांना प्रत्यक्षात आणणे हे या तत्वाचे उद्दिष्ट आहे। वसाहतवादी कालखंडाच्या काळात दंडकशाहीचे राज्य अस्तित्वात होते, त्याऐवजी कल्याणकारी राज्याची संकल्पना साकारण्यासाठी ही तत्वे अंगभूत करण्यात आली। थोडक्यात सांगायचे असल्यास देशात आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे महत्त्वाची ठरतात। मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे त्यांच्या उल्लंघनासाठी न्यायालयाद्वारे कायदेशीररित्या कारवाई केली जात नाही, त्यामुळे त्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी सरकारवर केंद्र, राज्य आणि स्थानिक दबाव आणता येत नाही। असे असूनही राज्यघटनेतील अनुच्छेद 37 नुसार ही तत्वे देशाच्या कारभारासाठी मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे राज्याचे कर्तव्य आहेत। 5 बघूयात, मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसली तरी कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यात आणि निर्धारित करण्यात न्यायालयाला मदत करतात। सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा कोणत्याही कायद्याची घटनात्मकता ठरवताना पुढील प्रमाणे निर्णय दिलेला आहे। एखाद्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करताना तो अनुच्छेद 14 कायद्यासमोर समानता किंवा अनुच्छेद 19 स्वातंत्र्याचे 6 हक्क यांच्याशी संबंधित असल्याची पडताळणी करून अशा कायद्याला संविधानिक ठरवण्यात येते। मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स। राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वाचे कोणतेही वर्गीकरण दिलेले नाही, मात्र या तत्वाच्या आशय आणि विषय यांच्या आधारावर त्यांचे 3 व्यापक प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते। उदाहरणार्थ समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी। बौद्धिक समाजवादी तत्वे, सोशलिस्ट प्रिन्सिपल्स। या तत्वातून समाजवादाची विचारधारा व्यक्त होते। लोकशाही समाजवादी राज्याची चौकट मांडत समाजात सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करणे आणि कल्याणकारी राज्याकडे वाटचाल सुरू करणे ही या तत्वामागील हेतू आहेत। राज्याने पुढील बाबींसाठी प्रयत्नशील असावे। कुठल्या तर ते बघूयात। पहिला आहे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाद्वारे समाज व्यवस्थेची निर्मिती करून लोककल्याण साधणे आणि उत्पन्न, दर्जा, सुविधा आणि संधी यांच्याबाबत
बाबतीतील असलेली विषमता कमी करणे. अनुच्छेद 38 प्रमाणे दुसरं दिलेलं आहे. पुढील हक्काची हमी देणे. त्यापैकी अ वाचूया. सर्व नागरिकांना उपजीविकेचे पर्याप्त साधन मिळवण्याचा अधिकार. आ. समाजाच्या भौतिक साधनाच्या सामूहिक हितासाठी न्याय वितरण. ई. संपत्ती आणि उत्पादन साधनाच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध. मोठी ई. पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन. उ. कामगार आणि बालकाच्या आरोग्याचे आणि स्वातंत्र्याचे अत्याचारापासून संरक्षण करणे. आणि मोठा उ. बालकाच्या निरोगी विकासाच्या संधी आणि बालकाचे व तरुणांचे शोषण आणि नैतिक आणि भौतिक त्याग विरुद्ध संरक्षण. अनुच्छेद 39 प्रमाणे. आता तिसरं बघूयात. समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य पुरवणे. अनुच्छेद 39A. चौथं बघूयात. बेरोजगारी, वार्धक्य, आजार आणि विकलांगता. अनुच्छेद 41 यांनी पीडित व्यक्तींना लोकसहाय्य आणि काम शिक्षणाच्या हक्काची हमी देणे. 5. काय म्हणतो? कामाबाबत न्याय आणि मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद करणे. अनुच्छेद 42 काय म्हणतो? अनुच्छेद 42 प्रमाणे कामात न्याय आणि मानवीय परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद करणे. अनुच्छेद 42 प्रमाणे. आता 6 बघूया. सर्व कामगारांना निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि सामाजिक आणि सांस्कृतिक संधीची हमी देणे. अनुच्छेद 43 प्रमाणे. 43 मध्ये आहे ते. 7 बघूयात. उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगाराचा सहभाग वाढवण्यासाठी उपाययोजना करणे. अनुच्छेद 43A मध्ये आहे. आणि 8 बघूया. नागरिकांचे पोषणमान आणि राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे. ते कशात कोणत्या कलम मध्ये आहे? अनुच्छेद 47. अशा पद्धतीने आपण 8 बघितलेले आहेत. समोरचं बघूयात. आता काय दिलं आहे तर गांधीवादी तत्वे. गांधीयन प्रिन्सिपल्स काय म्हणतात ते व्यवस्थित पद्धतीने ऐका. ही तत्वे गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे. ते राष्ट्रीय चळवळी दरम्यान गांधींनी सांगितलेल्या पुनर्रचनेच्या गांधीजींनी सांगितलेल्या पुनर्रचनेच्या कार्यक्रमातील विचारांच्या आशयाचे प्रतिनिधित्व करतात. गांधीजीच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या काही विचारांचा समावेश मार्गदर्शक तत्वे म्हणून करण्यात आलेला आहे. या तत्वानुसार राज्याने ते पुढील बाबींसाठी प्रयत्नशील असावे. पहिली कुठला आहे? ग्रामपंचायतीचे संघटन करणे आणि त्यांना स्वराज्याचे मूळ घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी पर्याप्त आवश्यक अधिकार आणि प्राधिकार बहाल करणे. अनुच्छेद 40. दुसरा आहे ग्रामीण भागात वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे. अनुच्छेद 43. तिसरा आहे सहकारी संस्थांची स्वेच्छापूर्वक निर्मिती, स्वायत्त कामकाज, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे. अनुच्छेद 43B बी प्रमाणे. आणि 4 काय सांगितले आहे? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि समाजातील इतर दुर्बल घटकाच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणे आणि त्याचे सामाजिक अन्याय आणि शोषणापासून संरक्षण करणे. अनुच्छेद 46 मध्ये दिलाय. म्हणजे अनुच्छेद म्हणजेच कलम होते. नवीन विद्यार्थ्यांकरिता सांगते अनुच्छेद म्हणजेच कलम होतात. 5 आहे. 5 मध्ये काय दिलंय ते बघूया. आरोग्यास हानिकारक मादक पेय आणि अंमली पदार्थाचे सेवन प्रतिबंधित करणे. अनुच्छेद 17 मध्ये दिलेला आहे. आणि 6 मध्ये काय दिलेलं आहे? गायी, वासरे आणि इतर दुभती आणि जुंपणीची गुरे यांच्या कत्तलीवर बंदी घालणे आणि त्यांच्या प्रजाती सुधारणे. अनुच्छेद 48. याच्यावर जोड्या लावा विचारले जातात. गायी, वासरे आणि दुभती जुंपणाची गुरे यांच्या कत्तलीवर बंदी घालणे हा वारंवार जोड्या लावासाठी विचारला जातो. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने गांधीवादी तत्वे 6 आहेत ते व्यवस्थित पद्धतीने परत एकदा तुम्ही ऐकून घ्याल. उदारमतवादी बुद्धिप्रामाण्यवादी तत्वे, लिबरल इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपल्स या वर्गात समाविष्ट असलेली तत्वे उदारमतवादाच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. या तत्वानुसार राज्याने पुढील बाबींसाठी प्रयत्नशील असावे. एक दिलाय. सर्व नागरिकांसाठी देशभरात समान नागरी कायद्याची हमी देणे. अनुच्छेद 44 मध्ये आहे. दुसरा आहे 6 वर्षे पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांसाठी त्यांना प्रारंभिक बाल्यावस्थेत देखभाल आणि शिक्षण प्रदान करणे. अनुच्छेद 45 हा देखील विचारला जातो जोड्या लावामध्ये 6 वर्षे होईपर्यंत. आणि 3 मध्ये काय दिले आहे? आधुनिक आणि शास्त्रीय रीतीने कृषी व पशुसंवर्धन करणे. अनुच्छेद 48. चौथा आहे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे संरक्षण करणे. अनुच्छेद 48A मध्ये आहे. आणि 5 मध्ये काय सांगितलंय? राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्वाची म्हणून घोषित केलेली कलात्मक किंवा ऐतिहासिक दृष्ट्या कुतूहल विषय असणारी स्मारके, ठिकाणी आणि वस्तूचे संरक्षण करणे. अनुच्छेद 49 मध्ये दिलेलं आहे. 6 काय म्हणत आहे? राज्याच्या लोकसेवामध्ये न्याय यंत्रणेला कार्यकारी यंत्रणेपासून वेगळे ठेवणे. अनुच्छेद 50 म्हणते. आणि 7व्या मध्ये काय दिलेलं आहे? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन करणे आणि राष्ट्रामध्ये न्यायसंगत आणि सन्मानपूर्ण संबंध राखणे. आंतरराष्ट्रीय विवादांचे लवादाद्वारे निवारण करणे. अनुच्छेद 51 सांगते. हे व्यवस्थित पद्धतीने करून जाणे खूप जास्त गरजेचं आहे.
नव मार्गदर्शक तत्वे न्यू डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स सन 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने मार्गदर्शक तत्वाच्या यादीत 4 नवी तत्वे जोडली. या तत्वानुसार राज्याने पुढील बाबींसाठी प्रयत्नशील असावे. पहिलं दिलंय बालकांना परिपूर्ण विकासाच्या भरीव संधी उपलब्ध करून देणे. अनुच्छेद 39. 2 समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य पुरवणे. अनुच्छेद 39A मध्ये दिलेला आहे. तिसरा काय उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. अनुच्छेद 43A. या देखील बघा, यावर दोनदा प्रश्न विचारलाय. 43A मध्ये आहे उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. अनुच्छेद 43A. 4 दिलाय पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे. अनुच्छेद 48A. बघा, 48A आणि 48 मध्ये कन्फ्यूज होतात, त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने ऐकून घ्या आणि पाठ करून घ्या. सन 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती कायद्याने आणखी एक मार्गदर्शक तत्व जोडण्यात आले, ज्याद्वारे शासनाने उत्पन्न, दर्जा, सुविधा आणि संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता कमी करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. अनुच्छेद 38 सांगते. सन 2002च्या 86व्या घटना दुरुस्ती कायद्याने अनुच्छेद 45चा आशय बदलला आणि अनुच्छेद 21A यावर देखील प्रश्न विचारला जातो. 21A. अनुच्छेद 21A अंतर्गत प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क करण्यात आला. सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार राज्याने सर्व बालकांना वयाची 6 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक बाल्यावस्थेत देखभाल आणि शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. हे सेंटेन्स टाकतात नेहमीच, त्यामुळे हे व्यवस्थित पद्धतीने रीड करा. सन 2011च्या 97व्या घटना दुरुस्ती कायद्याने सहकारी संस्थांशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्व जोडले. या तरतुदी संदर्भात राज्याने सहकारी संस्थांची स्वेच्छापूर्वक निर्मिती, स्वायत्त कामकाज, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. अनुच्छेद 43B. आता हेच राहिलं होतं. 43B विचारू शकतात काय आहे तर. मार्गदर्शक तत्वामागील पाठबळ. सँक्शन बिहाइंड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार सर BN राव यांनी एखाद्या सक्तीचे अधिकार 2 श्रेणीमध्ये विभागले जावेत अशी शिफारस केली. न्यायप्रविष्ट असलेले आणि न्यायप्रविष्ट नसलेले. मसुदा समितीने हे वर्गीकरण स्वीकारले. त्यानंतर न्यायप्रविष्ट स्वरूपाच्या मूलभूत हक्कांना राज्यघटनेच्या विभाग 3 मध्ये आणि न्यायप्रविष्ट नसलेल्या मार्गदर्शक तत्वांना विभाग 4 मध्ये समाविष्ट करण्यात आले. दोन्हीमधील विशिष्ट फरक आपण वाचून घेऊयात नंतर. आता मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसली तरी, आता ते पहिले तक्ता बघून घेऊयात. काय मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यामधील तफावत आहे ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगत आहे. मूलभूत हक्क आणि बाजूला आहे. मूलभूत हक्क पहिले वाचत आहोत, त्यानंतर मार्गदर्शक तत्वे वाचणार आहोत, कारण ऐकणाऱ्यांना कन्फ्यूज नको व्हायला. ते हेडफोन कानामध्ये टाकून ऐकत असतील, त्यांना काय वाटलं हे इकडे वाचतंय की ते तिकडे वाचत आहे. तत्पूर्वी चॅनलला जाऊन बघा, आपण शॉर्ट्समध्ये राष्ट्रीय महामार्ग याचे क्लिप्स, शॉर्ट क्लिप्स टाकले आहेत. डायरेक्ट मी गुगलवरनच टाकले आहे, परंतु ते तुमच्या नजरेखालून जायला हवे, कारण त्यावर एक प्रश्न नेहमी विचारला जातो आणि तेच कन्फ्यूज करत असतात. आपल्याला असं वाटतं हे कुठून आलं आहे, जुने नवीन काय आहे, कुठून कुठपर्यंत आहे हे आपल्याला माहिती असावे, म्हणून कंटिन्यू त्याची सिरीज टाकली आहे, ते व्यवस्थित पद्धतीने तुम्ही बघून घ्या. आता वाचूयात मूलभूत हक्क काय म्हणतात. पहिला पॉईंट काय, राज्याला काही ठराविक कृती करण्यापासून रोखत असल्यामुळे ते नकारात्मक आहे. मार्गदर्शक तत्वामध्ये काय म्हटलंय, काही ठराविक बाबीच्या संदर्भात राज्याने कृतीशील असावे असे प्रतिपादन करत असल्याने ते सकारात्मक स्वरूपाचे आहे. मूलभूत हक्क हे नकारात्मक आहे आणि मार्गदर्शक तत्व हे सकारात्मक आहे. आणि दुसरा पॉईंट काय, मूलभूत हक्क ते न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजे त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. मार्गदर्शक तत्वामध्ये काय आहे, ते न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. मूलभूत हक्कामध्ये देशामध्ये राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे आणि मार्गदर्शक तत्वामध्ये देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. मूलभूत हक्क त्यांना कायदेशीर पाठबळ असते आणि मार्गदर्शक तत्वांना नैतिक आणि राजकीय पाठबळ असते. मूलभूत हक्क ते व्यक्ती कल्याणाचा पुरस्कार करतात, म्हणून ते वैयक्तिक आणि व्यक्तिवाद आहे. आणि मार्गदर्शक तत्व हे सामूहिक हितावर भर देतात, त्यामुळे ते समाजभिमुख आहेत. मूलभूत हक्क त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणताही फायदा करण्याची आवश्यकता नसते, काही अपवाद वगळता. आणि मार्गदर्शक तत्वे त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करावा लागतो, त्यांची अंमलबजावणी आपोआप होऊ शकत नाही. मूलभूत हक्क काय म्हणतात, हे मार्गदर्शक तत्वे म्हणायला पाहिजे होतं 6व्या पॉईंटमध्ये. ठीक आहे. आता मूलभूत हक्क काय म्हणतात, 7वा पॉईंट वाचत आहे. मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा कोणताही कायदा घटनेविरोधी आणि अवैध घोषित करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. मार्गदर्शक तत्वात काय सांगितलं आहे, कोणत्याही मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करणारा कायदा घटनाविरोधी किंवा अवैध असल्याची घोषणा न्यायालय करू शकत नाही. मात्र मार्गदर्शक तत्वाच्या परिणामकारकतेसाठी केलेल्या कायद्याच्या वैधतेचे ते समर्थन करू शकतात, अशी आपण
त्यांची काय बघितली आहे तर तफावत बघितली आहे. आता वाचूया. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसली तरी ही तत्वे देशाच्या कारभारात मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 37 नमूद केलेले आहे. त्यामुळे शासकीय प्राधिकरणावर या तत्वाची अंमलबजावणी करण्याचे नैतिक बंधन असते. मात्र त्यामागील खरे पाठबळ राजकीय स्वरूपाचे म्हणजे जनमत आहे. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर यांनी म्हटल्याप्रमाणे लोकांना उत्तरदायी असलेल्या कोणत्याही खात्याला, मंत्रालयाला राज्यघटनेचा विभाग 4 मधील तरतुदीकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी संविधान सभेत म्हटले होते, जनमतावर अवलंबून असलेले सरकार आपले धोरण ठरवताना मार्गदर्शक तत्वाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जर कोणत्याही सरकारने त्याच्या तत्वाकडे दुर्लक्ष केले तर त्या सरकारला निवडणुकीच्या वेळी मतदारांसमोर त्याचे उत्तर नक्कीच द्यावे लागेल. राज्यघटना रचनाकारांनी मार्गदर्शक तत्वाची सक्तीने अंमलबजावणी करणे अनिवार्य केले नाही, तसेच त्यांना न्यायप्रविष्ट स्वरूप दिलेले नाही. याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. पहिलं आहे, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी देशाकडे पर्याप्त वित्तीय क्षमता नव्हती. 2, देशातील प्रचंड विविधता आणि मागासलेपणा यांच्यामुळे या तत्वांची अंमलबजावणी करण्याबाबत मर्यादा होत्या. 3, भारत स्वतंत्र होऊन जास्त काळ उलटला नव्हता, त्यामुळे विद्यमान समस्या सोडवताना या तत्वांना प्रत्यक्ष आणण्यासाठी कार्यक्रम आखण्याचे काम हाती घेण्यासाठी देश सज्ज नव्हता. त्यामुळे राज्यघटना निर्माण करताना रचनाकारांनी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला आणि या तत्वांना अतिरिक्त अधिकार देण्याचे टाळले. या तत्वांना प्रत्यक्ष व्यवहारात आणताना अंतिम दुजोरा म्हणून न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा जागृत जनमतावर त्यांचा अधिक विश्वास होता. आता बघूयात मार्गदर्शक तत्वावरील टीका विचारतात. क्रिटिसिझम ऑफ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावर संविधान सभेच्या काही सदस्यांनी तसेच इतर घटनात्मक आणि राजकीय तज्ज्ञांनी खालील कारणावरून टीका केली आहे ती बघूया. पहिली टीका काय? कायदेशीर पाठबळ नाही, नो लिगल फोर्स. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसल्याने त्यांच्यावर जास्त टीका केलेली आहे. केटी शाह काय म्हणतात? केटी शाह यांनी तत्वे आदर्श असली तरी नाममात्र असल्याचे सांगितले आणि त्याची तुलना बँकेचा असा धनादेश चेक जो बँकेच्या संसाधनांनी परवानगी दिल्यावरच देय असेल अशी केली. नसरुद्दीन यांनीही काय म्हटलं आहे? नसरुद्दीन यांनीही तत्वे जानेवारीच्या 2 तारखेला मोडल्या जाणाऱ्या नवीन वर्षाच्या संकल्पनासारखीच आहे असा युक्तिवाद केला. तर टी कृष्णमाचारी यांनी मार्गदर्शक तत्वाचे वर्णन केवळ भावनिक कल्लोळ असे केले. के.सी. व्हीयर यांनी त्यांना उद्दिष्टे आणि आकांक्षाचा जाहीरनामा असे म्हटले, मात्र ती केवळ नैतिक कानघाडणीचे काम करतात असे मत देखील मांडले. सर आयव्हर जेनिंग्ज यांनी ही तत्वे म्हणजे केवळ पवित्र आकांक्षा आहेत असे मानले. हा आपण वाचला सर आयव्हर जेनिंग्ज, परत एकदा आला होता. काय म्हणतात त्यांचे भरपूर मत आहे बरं, कन्फ्यूज होऊ नका. मागच्याही प्रकरणात आपण वाचलं होतं त्यांचं नाव. अतार्किक मांडणी, इलॉजिकली अरेंज. समीक्षकांच्या मते मार्गदर्शक तत्वांची मांडणी तार्किक पद्धतीने केली नाही. या तत्वांची योग्यरित्या वर्गीकरण किंवा तार्किकरित्या मांडणी केलेली नाही असे एन श्रीनिवासन यांनी नमूद केलेले आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांच्या तुलनेने कमी महत्त्वाच्या समस्यासोबत मिश्रण केलेले आहे. आधुनिकतेला पारंपरिकतेशी व विवेकबुद्धी आणि शास्त्रावर आधारित तरतुदींना भावनिकता आणि पूर्वग्रहावर आधारित तरतुदींशी विसंगतपणे जोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सर आयव्हर जेनिंग्ज यांनी देखील या तत्वामध्ये कोणती सुसंगत तत्वज्ञान नाही हे निदर्शनास आणून दिले आहेत. तिसरं बघूयात, रूढीबद्ध स्वरूपाचे म्हणजे कन्झर्वेटिव्ह. सर आयव्हर जेनिंग्ज यांच्या मते ही तत्वे 19व्या शतकातील इंग्लंडच्या राजकीय तत्वज्ञानावर आधारित आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे या तत्वांच्या आशयातून सिडनी वेब आणि ब्रिटिश वेब यांचे भूते डोकावत असल्याचा भास होतो. राज्यघटनेचा विभाग 4 मधून केवळ फॅबियन समाजवाद प्रतीत होतो, संपूर्ण समाजवाद नाही. ही तत्वे 20व्या शतकातील भारताला लागू होत होती, मात्र ती 21व्या शतकातील योग्य आहेत का या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. ती पूर्णपणे मोडीत निघण्याची शक्यता आहे असे मत त्यांनी मांडले होते. आता चौथं बघूयात, घटनात्मक विसंगती, कॉन्स्टिट्यूशनल कॉन्फ्लिक्ट. के संथनम यांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे मार्गदर्शक तत्वे पुढील घटकांदरम्यान संविधानिक विवाद निर्माण करतात. पहिलं कुठलं आहे? केंद्र आणि राज्य यांच्या दरम्यान, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या दरम्यान आणि राज्यपाल आणि
मुख्यमंत्री यांच्या दरम्यान संथम यांच्या मते केंद्र राज्यांना या तत्वाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊ शकते. त्याचबरोबर या आदेशाचे अनुपालन न केल्यास केंद्र संबंधित राज्य सरकार बरखास्त करू शकते. अशाच प्रकारचे संसदेने पारित केलेले विधेयक मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करणारी ही तत्वे देशाच्या कारभारासाठी मूलभूत असल्याचे संबंधित मंत्री खाती यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. या कारणास्तव राष्ट्रपती अशा कायद्याचा पुनर्विचार करण्यास सांगू शकतात आणि नकार अधिकाराचा वापर करू शकतात. राज्यस्तरावर देखील राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात असा संवैधानिक विवाद उद्भवू शकतो. मार्गदर्शक तत्वाची उपयुक्तता. युटिलिटी ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. मार्गदर्शक तत्वावर वरीलप्रमाणे टीका झालेली आहे, मात्र त्यांच्या राज्यघटनेमध्ये अनावश्यकपणे समावेश केलेला आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. ही तत्वे देशाच्या कारभारासाठी मूलभूत आहेत असे राज्यघटनेचे घोषित केलेले आहे. प्रख्यात कायदेतज्ञ आणि राजनीती तज्ञ LM सिंघवी यांच्यामध्ये विचारतात LM सिंघवी, ही तत्वे देशाच्या संविधानातील प्रेरणादायी तरतुदी आहेत. संविधानातील सामाजिक न्यायाचे तत्वज्ञान यांच्यावर आधारित आहेत. भारताचे माजी सरन्यायाधीश MC छागल यांच्या मते सर्व तत्वाचे संपूर्णपणे अनुपालन झाल्यास आपला देश खरोखरच पृथ्वीवरील स्वर्ग होईल. भारत केवळ राजकीय दृष्टीने लोकशाही होणार नाही तर आपल्या नागरिकांचे हित जपणारे कल्याणकारी राज्य देखील होईल. मार्गदर्शक तत्वे मौल्यवान आहेत हे डॉक्टर BR आंबेडकर यांनी निदर्शनास आणून दिले होते. भारतीय राजनीतीचे ध्येय राजकीय लोकशाहीपेक्षा आर्थिक लोकशाही आहे हे या तत्वामधून प्रतीत होते. सामाजिक क्रांतीचे उद्दिष्टे पूर्णत्वास नेणे किंवा या क्रांतीचे ध्येय गाठण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून प्रोत्साहन देण्याचे काम मार्गदर्शक तत्व करतात असे मत ग्रॅनविल ऑस्टिन, एक अमेरिकन घटनातज्ञ, यांनी व्यक्त केले. बघा ग्रॅनविल ऑस्टिन काय म्हणतात ते सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, PYQ आहे. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? BN राव. समिती घटनात्मक सल्लागार जोड्या लावा विचारतात. यांनी सांगितले की मार्गदर्शक तत्वे राज्याच्या अधिकाऱ्यांसाठी नैतिक उपदेश म्हणून अभिप्रेत आहेत. त्यांना किमान शैक्षणिक मूल्य आहे. भारताचे माजी महान्यायवादी MC सेटलवाड यांच्या मते ही तत्वे कोणती कायदेशीर अधिकार आणि उपाय सुचवित नसली तरी खालील बाबींसंदर्भात ते महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त आहेत. पहिलं काय दिलं आहे त्याचे स्वरूप, सूचना, साधने आणि भारतातील सर्व प्राधिकरणांना उद्देशून केलेल्या सामान्य शिफारसीसारखी आहेत. ही तत्वे सेटलवाड यांना संविधानाचे उद्दिष्ट असणाऱ्या नव्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा मूलभूत तत्वाची आठवण करून देतात. 2. आजतागायत या तत्वांनी न्यायालयांसाठी मार्गदर्शकांची भूमिका पार पाडली आहे. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे कायद्याची घटनात्मक वैधता ठरवताना न्यायालयांनी वेळोवेळी या तत्वांचा आधार घेतला आहे. 3. ही तत्वे कधी शासनाच्या वैधानिक आणि कार्यकारी कामकाजाचा आधार आणि काही न्यायालयीन बाबतीत मार्गदर्शकांची भूमिका बजावतात. 4. संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आदर्श मूल्यांना भारतीय नागरिकांमध्ये रुजवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे महत्त्वपूर्ण ठरतात. मार्गदर्शक तत्वे खालील भूमिका देखील बजावतात. कुठली तर ते बघूया. पहिली, सत्ताधारण झाल्यावर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांसंबंधित देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणामध्ये स्थैर्य आणि सातत्य राखणे. 2. ही तत्वे नागरिकांच्या मूलभूत हक्कांना पूरक आहेत. सामाजिक आणि आर्थिक हक्क बहाल करताना विभाग 3 मधील पोकळी भरून काढणे हा या तत्वामधील हेतू आहे. 3. त्यांच्या अंमलबजावणीमुळे नागरिकांना मूलभूत हक्कांचा पूर्णपणे आणि योग्य रीतीने उपभोग घेण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाहीला अर्थ नाही यावरून स्पष्ट होते. 4. ही तत्वे विरोधी पक्षांना सरकारच्या कामकाजावर प्रभाव आणि नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. सत्ताधारी पक्षाचे कामकाज मार्गदर्शक तत्वाशी सुसंगत नसल्याची टीका विरोधी पक्ष करू शकतात. 5. सरकारच्या महत्त्वपूर्ण कामगिरीची पडताळणी करण्याचे काम ही तत्व करतात. या घटनात्मक तरतुदीचा आधार घेत नागरिक सरकारची धोरणे आणि कार्यक्रम यांचा आढावा घेऊ शकतात. 6. या तत्वामध्ये सर्वसाधारण राजकीय जाहीरनामा अंगभूत आहे. सत्ताधारी पक्षाने त्याच्या राजकीय विचारसरणीबरोबर या तत्वांना प्रमाण मानले पाहिजे. सत्तेत असताना वैधानिक आणि कार्यकारी बाबींच्या संदर्भात हीच तत्वे या पक्षाच्या मार्गदर्शक मित्राची भूमिका निभावतात. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमधील संघर्ष. कॉन्फ्लिक्ट बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. एकीकडे मूलभूत हक्कांची न्यायप्रविष्टता आणि दुसरीकडे मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्याचे अनुच्छेद 37 राज्यावरील नैतिक बंधन यामुळे राज्यघटना व्यवहारात आल्यापासूनच या दोन्हीमधील संघर्ष सुरू आहे. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वामध्ये कोणताही वाद उद्भवल्यास मूलभूत हक्क वरचढ ठरेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने चंपकम दोराई राजन खटल्यामध्ये. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व कोणताही वाद उद्भवल्यास मूलभूत हक्क वरचढ ठरेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने चंपकम दोराई राजन खटल्यामध्ये 1951 ला दिला होता. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्कांशी सुसंगत आणि सहाय्यक म्हणून चालवली जातात हे विचारला प्रश्न. संसद घटना दुरुस्ती कायदा करून मूलभूत हक्कांच्या
तरतुदीमध्ये सुधारणा करू शकते असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या धर्तीवर काही निर्देशकांची अंमलबजावणी करण्यासाठी संसदेने पहिली घटना दुरुस्ती कायदा 1951, 14 घटना दुरुस्ती कायदा 1955 आणि 17वी घटना दुरुस्ती कायदा 1964 आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या गोलकनाथ खटल्यातील 1967 निकालानंतर वरील परिस्थितीत मोठा बदल झाला. संविधानाचा अविभाज्य घटक असणारे मूलभूत हक्क संसद हिरावून घेऊ शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. थोडक्यात मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत हक्कामध्ये बदल करता येणार नाही असे न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या गोलकनाथ खटल्यातील 1967 निकालाच्या आधारावर संसदेने 24वी घटना दुरुस्ती कायदा 1971 आणि 25वी घटना दुरुस्ती कायदा 1971 लागू केला. 24व्या घटना दुरुस्ती कायद्याने घटना दुरुस्ती कायदा करून कोणतेही मूलभूत हक्क काढून घेण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला. 25व्या खटल्यातील कायद्याने अनुच्छेद 31C चा समावेश केला, ज्यामध्ये खालील 2 तरतुदी आहेत. पहिली कुठली? अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता, कायद्याचे समान संरक्षण. अनुच्छेद 19 भाषण, संमेलन, संचार यासारख्या 6 प्रकारचे स्वातंत्र्य किंवा अनुच्छेद 31 मालमत्तेचा हक्क या मूलभूत हक्काचे उल्लंघन करत आहे. या कारणास्तव अनुच्छेद 39B आणि C मध्ये नमूद केलेल्या समाजवादी मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणारा कोणताही कायदा रद्द करता येणार नाही. दुसरं काय सांगत आहे? अशी योजना लागू करणाऱ्या कोणत्याही कायद्याबाबत तो संबंधित तत्वाची अंमलबजावणी करण्यास असमर्थ आहे. या कारणावरून कोणत्याही न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही. न्यायालयीन पुनर्वलोकन हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि म्हणून न्यायालयाचा हा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही. या कारणास्तव केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद 31C बाबतची वर नमूद केलेली दुसरी तरतूद घटनाबाह्य आणि अवैध म्हणून घोषित केली. मात्र अनुच्छेद 31C बाबतची पहिली तरतूद घटनात्मक आणि वैध मानण्यात आली. 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने 1976 अनुच्छेद 31C बाबतच्या पहिल्या तरतुदीची व्याप्ती वाढवली. केवळ अनुच्छेद 39B आणि C मध्ये नमूद केलेली मार्गदर्शक तत्वेच नाही तर कोणत्याही मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करणारा कोणताही कायदा या समाविष्ट करण्यात आला. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने अनुच्छेद 14, 19 आणि 31 द्वारे प्रदान केलेल्या मूलभूत हक्कापेक्षा मार्गदर्शक तत्वांना कायदेशीर प्राधान्य आणि सर्वोच्चता बहाल केली. मात्र मिन्व्हा मिल्स खटल्यामध्ये 1980 सर्वोच्च न्यायालयाने 31C बाबतच्या पहिल्या तरतुदीची व्याप्ती असंवैधानिक आणि अवैध घोषित केली. अशा प्रकारे मार्गदर्शक तत्वे पुन्हा एकदा मूलभूत हक्काच्या अधीन करण्यात आली. परंतु अनुच्छेद 14 आणि अनुच्छेद 19 मधील मूलभूत हक्क अनुच्छेद 39B आणि 39C मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वाच्या अधीनस्थ असल्याचे स्वीकारले गेले. पुढे 44व्या घटना दुरुस्ती कायद्याने 1978 अनुच्छेद 31 मालमत्तेचा हक्क रद्द करण्यात आला. मिन्व्हा मिल्स प्रकरणात 1980 सर्वोच्च न्यायालयाने भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यातील संतुलनावर आधारित आहे असे नमूद देखील केले आहे. ते एकत्रितपणे सामाजिक क्रांतीचा बांधिलकीची गाभा आहे. रथाच्या 2 चाकाप्रमाणे या दोन्ही तत्वांना समान महत्त्व आहे. एकाला दुसऱ्यापेक्षा अधिक प्राधान्य देणे म्हणजे राज्यघटनेची सूत्रबद्धता मोडण्यासारखे आहे. या दोन दरम्यानच्या सामंजस्य आणि समतोल हे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मूलभूत हक्कांनी प्रदान केलेल्या साधनांना न डावलता मार्गदर्शक तत्वांनी निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वापेक्षा सरस आहेत. मात्र याचा अर्थ मार्गदर्शक तत्वे अंमलात आणली जाऊ शकत नाही असा होत नाही. घटना दुरुस्तीमुळे संविधानाच्या मूलभूत संरचनेत बदल होत नसले तरी मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत हक्कामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला आहे. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. सन 1950 पासून केंद्र राज्यामध्ये सरकारांनी मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी अनेक फायदे आणि विविध कार्यक्रम तयार केले. त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे. आता पहिलं बघूया. नियोजनबद्ध पद्धतीने देशाचा विकास करण्यासाठी 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देणे आणि उत्पन्न, दर्जा आणि संधी यांच्यातील विषमता कमी करणे हा पंचवार्षिक योजनाचा उद्देश होता. सन 2015 मध्ये नियोजन आयोगाची जागा नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या नवीन संस्थेने घेतली. दुसरं काय? बहुतेक राज्यांनी कृषीप्रधान समाजात बदल घडवून आणण्यासाठी आणि ग्रामीण जनतेची परिस्थिती सुधारण्यासाठी जमीन सुधारणा कायदे केलेले आहेत. या सुधारणांमध्ये काय काय केलं आहे? जमीनदार, जहागीरदार, इनामदार इत्यादी मध्यस्थांची बोळवण, पूळ कायद्याची हमी, रास्त भाडे इत्यादी भूधारणाविषयक सुधारणा, भूधारणेवर कमाल मर्यादा लादणे, अतिरिक्त जमिनीची भूमिहीन मजुरांमध्ये वाटप आणि सरकारी शेती. तिसरं काय दिलंय? कामगार वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी किमान वेतन कायदा 1948, वेतन देय कायदा 1936, बोनस कायदा 1965, कंत्राटी कामगार नियमन आणि निर्मूलन कायदा 1970 विचारला होता. कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा
86चा बंधपत्रित कामगार पद्धती निर्मूलन कायदा 1976चा व्यवसाय संघ कायदा 1926 कारखाना कायदा 1948 खाण कायदा 1952 खाण कायदा विचारला 1952 औद्योगिक विवाद कायदा 1947 कामगार भरपाई कायदा 1923 तयार केलेले आहेत। सन 2006 मध्ये सरकारने बालमजुरीवर बंदी घातली। सन 2016 मध्ये बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायद्याचे 1986 नाव बदलून बाल आणि किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986 असे करण्यात आले। चौथं काय दिलेलं आहे, महिला कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मातृत्व लाभ कायदा 1961 आणि समान मोबदला कायदा 1976 यांची निर्मिती करण्यात आली। पाचवं दिले आहे, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आर्थिक संसाधनांचा वापर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये जीवन विम्याचे राष्ट्रीयकरण 1956, 14 प्रमुख व्यावसायिक बँकाचे राष्ट्रीयकरण 1969, सामान्य विम्याचे राष्ट्रीयकरण 1971, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे 1971 इत्यादींचा समावेश आहे। 6 दिला आहे, विधी सेवा प्राधिकरण कायद्याने 1987 गरिबांना मोफत सक्षम कायदेशीर मदत देण्यासाठी आणि समान न्यायाची संकल्पना रुजवण्यासाठी राष्ट्रव्यापी लोक अदालत मोहीम सुरू केली। कायदेशीर विवादावर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी लोक अदालत एक वैधानिक मंच आहे। या अदालतीला दिवाणी न्यायालयाचा दर्जा देण्यात आला आहे। या अदालतीचे आता इंग्रजीवाल्यांना कोर्ट निर्णय संबंधित वादी प्रतिवादींना बंधनकारक आहेत। या निर्णयाविरोधात कोणत्याही इतर न्यायालयात अपील करता येत नाही, म्हणजे ते अंतिम स्वरूपाचे आहेत। ग्रामीण भागातील उद्योग विकासासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ, खादी व ग्रामोद्योग आयोग, लघुउद्योग मंडळ, राष्ट्रीय लघुउद्योजक मंडळ, हातमाग मंडळ, हस्तशिल्प मंडळ, काथ्या उद्योग मंडळ, रेशीम मंडळ व इतर अनेक मंडळे स्थापन करण्यात आली आहे। 8वं काय, ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी समुदाय विकास कार्यक्रम 1952, डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम 1960, अवर्षण प्रवरण क्षेत्रीय कार्यक्रम 1973, किमान गरजा कार्यक्रम 1974, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 1978, जवाहर रोजगार योजना 1979, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1999, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम 2006 आणि अशा अनेक योजना सुरू केलेल्या आहेत। 9वं वाचूयात आता। 9व्यामध्ये काय, वन्यजीव आणि जंगलाचे रक्षण करण्यासाठी अनुक्रमे वन्यजीव रक्षण अधिनियम 1972 आणि वन संरक्षण अधिनियम 1980 लागू करण्यात आले। त्यानंतर जल आणि वायू कायद्यानुसार केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे स्थापन करण्याची तरतूद केली आहे। पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे। वनांचे संरक्षण, संवर्धन आणि विकास साधने हे राष्ट्रीय वन धोरण 1988 चे उद्दिष्ट आहेत। 10 मध्ये काय दिले आहे, सुधारित कृषी निवेशन, बियाणे, खते आणि सिंचन सुविधा प्रदान करून शेतीचे आधुनिकीकरण सुरू झाले आहे। आधुनिक आणि शास्त्रीय धर्तीवर पशुपालन करण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत। तर 11 मध्ये काय सांगितलं आहे, प्रत्येक गावाला प्रजासत्ताक बनवण्याचे गांधीजीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था तालुका, गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर सुरू करण्यात आली। या पंचायती राज संस्थांना संविधानिक दर्जा आणि संरक्षण देण्यासाठी 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 लागू करण्यात आला। 12वर काय सांगत आहे, शैक्षणिक संस्था, सरकारी सेवा आणि प्रतिनिधी संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांसाठी राखीव जागा आहेत। अनुसूचित जाती आणि जमातीचे संरक्षण आणि सामाजिक अन्यायापासून आणि शोषणापासून संरक्षण करण्यासाठी अस्पृश्यता गुन्हे कायदा 1955, ज्याला 1976 मध्ये नागरी हक्क संरक्षण कायदा असे नाव देण्यात आले आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 लागू करण्यात आले। सन 1990च्या 65व्या घटना दुरुस्ती कायद्याने अनुसूचित जाती आणि जमातीच्या हित रक्षणासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली। नंतर 2003च्या 89व्या घटना दुरुस्ती कायद्याने या आयोगाचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग या 2 स्वतंत्र संस्थांमध्ये विभाजन केले। 12 मध्ये काय दिलंय, समाजातील दुर्बल घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन आणि संरक्षण देण्यासाठी विविध राष्ट्रस्तरीय आयोगांची स्थापना करण्यात आली। यामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 1993, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग 1993, राष्ट्रीय महिला आयोग 1992, राष्ट्रीय महिला हक्क कधीचा आहे 92चा आहे आणि बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग 2007 यांचा समावेश आहे। सन 2018च्या 102व्या घटना दुरुस्ती कायद्याने मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा बहाल केला आणि त्याच्या कार्यामध्ये वाढ केली। 12A मध्ये काय सांगितलं आहे, सन 2019 मध्ये केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना EWS शैक्षणिक संस्था आणि भारत सरकारमध्ये नागरी पदे
सेवामध्ये 10% आरक्षण प्रदान करण्याचे आदेश जारी केले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय गटांच्या आरक्षणाच्या कोणत्याही योजनांतर्गत समावेश नसणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. या आरक्षणाची तरतूद 2019च्या 103व्या घटनादुरुस्ती कायद्याने करण्यात आली. 13 मध्ये आहे फौजदारी प्रक्रिया संहितेने 1973 शासनाच्या सार्वजनिक सेवांच्या बाबतीत कार्यकारी मंडळे आणि न्यायमंडळे यांना विभक्त केले. त्याआधी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इत्यादी जिल्हा प्राधिकरणांना पारंपरिक कार्यकारी अधिकारांसह न्यायिक अधिकार होते. विभक्त झाल्यानंतर या कार्यकारी प्राधिकरणाकडून न्यायिक अधिकार काढून घेण्यात आले आणि राज्यातील उच्च न्यायालयाच्या थेट नियंत्रणाखाली काम करणाऱ्या जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्याच्या हातात देण्यात आले. 4 बघूयात राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके ठिकाणी वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारक आणि पुरातत्व स्थळे अवशेष कायदा 1951 लागू करण्यात आला. 15 मध्ये आहे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी देशभरात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये स्थापन करण्यात आलेली आहे. तसेच मलेरिया, टीबी, कुष्ठरोग, एड्स, कर्करोग, फायलेरिया, कालाजार, गिनी वर्म, याज, जपानी एन्सेफलायटिस यासारख्या दुर्धर आजारांचे उच्चारण करण्यासाठी विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आले. 16 मध्ये काही राज्यामध्ये गाय, वासरे आणि बैलांच्या कत्तलीवर बंदी घालणे. बघा हे विचारतात. 16 मध्ये आहे बरं. कायदे लागू करण्यात आले. 17 मध्ये काय आहे, काही राज्यांनी 65 वर्षावरील लोकांसाठी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सुरू केल्या. 18 मध्ये राष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी भारत अलिप्तवाद आणि पंचशील धोरणाचे पालन करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने वरील उपाययोजना करूनही अपर्याप्त आर्थिक संसाधने, प्रतिकूल सामाजिक आर्थिक परिस्थिती, लोकसंख्येचा विस्फोट, तणावपूर्ण केंद्र राज्य संबंध इत्यादी अनेक कारणांमुळे मार्गदर्शक तत्त्वे पूर्णपणे आणि प्रभावीपणे अंमलात आणली नाहीत. राज्यघटनेच्या 4थ्या विभागाव्यतिरिक्त मार्गदर्शक तत्त्वे डायरेक्टिव्ह आउटसाइड पार्ट 4 वाचून घेऊयात एकदा, मग आपला टॉपिक संपून जाता. विभाग 4 मध्ये समाविष्ट असलेल्या मार्गदर्शक तत्वाव्यतिरिक्त राज्यघटनेच्या अन्य विभागामध्ये इतर काही तत्वे दिलेली आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत. पहिली, नागरी सेवा संबंधी अनुसूचित जाती आणि जमातीचे दावे, देशाच्या किंवा राज्याच्या कामकाजांसंबंधित सेवा आणि पदांवर नियुक्ती करताना प्रशासनाची कार्यक्षमता राखून अनुसूचित जाती आणि जमातीच्या सदस्यांचे दावे सातत्याने विचारात घेतले जातील. विभाग 16 मधील अनुच्छेद 335 दुसरं कायद्याला मातृभाषेतील शिक्षण, भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यावर मातृभाषेतून शिक्षणासाठी पर्याप्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकरण प्रयत्नशील असेल. विभाग 17 मधील अनुच्छेद 350A तिसरं कायद्याला हिंदी भाषेचा विकास, हिंदी भाषेच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे आणि भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांसाठी अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून तिचा विकास करणे हे केंद्राचे कर्तव्य आहेत. विभाग 17 मधील अनुच्छेद 351 वर नमूद केलेली तत्वे देखील न्यायप्रविष्ट नाहीत, मात्र संविधानाच्या सर्व विभागातील तरतुदींना समान महत्त्व आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या पारड्यात या तत्वांना मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच तोलले जावेत. आता आपण सारांश बघून घेऊया. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाची संबंधित अनुच्छेद 1 दृष्टिक्षेपात बघूया. आश्रय दिला. अनुच्छेद क्रमांक इकडे आहे म्हणजे कलम. आणि बघा 36 मध्ये व्याख्या, 37 मध्ये या विभागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे, 38 मध्ये शासनाने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, 39 मध्ये शासनाने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे, 39A मध्ये समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य, 40 मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन, 41 मध्ये कामाचा शिक्षणाचा विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क, 42 मध्ये कामाचा न्याय व मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद, 43 मध्ये कामगार निर्वाह वेतन इत्यादी, 43A मध्ये उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगाराचा सहभाग, 43B मध्ये सहकारी संस्थांचे प्रवर्तन, 44 मध्ये नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता, 45 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांचे प्रारंभिक बाल्यावस्थेत देखभाल आणि शिक्षण याकरिता तरतूद, 45 मध्ये 46 मध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन, 47 पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य, 48 मध्ये कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे, 48A मध्ये पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वनसृष्टी यांचे संरक्षण करणे 48A मध्ये दिले आहे. 49 मध्ये राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व ठिकाणे आणि वस्तू यांचे संरक्षण करणे, 50 मध्ये कार्यकारी यंत्रणा व न्याय यंत्रणा यांना विभक्त ठेवणे, 51 मध्ये राष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. अशा पद्धतीने प्रकरण 9 आपण इथेच पूर्ण केलेलं आहे. प्रकरण 10 आहेत मूलभूत कर्तव्ये, फंडामेंटल ड्युटीज. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला याकरिता तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं एक लाईक, एक सबस्क्रिप्शन आणि एक शेअर हेच माझं मोटिवेशन आहे. आणि हो, महत्त्वाची सूचना, एक मी तुमच्यासोबत गोष्ट शेअर करणार आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या आहेत काय?
जर हव्या असतील म्हणजे सॉल्व करण्याकरिता, तर ते देखील मी उपलब्ध करून देणार आहे लवकरच. तर मला कळवाल तुम्ही, हवी असेल तर लगेच मला कमेंटमध्ये सांगाल तसं. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फटाफट असे दिवस निघून जातील, पण अभ्यास मात्र सोडायचा नाही. मोटिवेशन, आपण स्वतः मोटिवेट राहायचं आणि इकडे तिकडे लक्ष न देता सध्या सोशल मीडिया सगळ्या गोष्टी बंद करून घ्यायच्या. अभ्यासाला महत्त्व द्या, कारण लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉब आपल्या हातात असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि एक जॉब आपली पिढ्या बदलू शकतात. म्हणून स्वतः खरंच मोटिवेट राहा. गृहिणी असाल त्यांना देखील मी सांगते की आपली तुलना बाकीच्यांसोबत अशी करू नका की मला वेळच मिळत नाही, मी कसं काय अभ्यास करणार, तसा विचार नाही करायचा. आपली ही जी काही रेस आहे त्यामध्ये सगळेच आहेत, सगळ्यांनाच काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, सगळेच या गोष्टीमधून फेस करून आपला अभ्यास करत असतात. त्यामुळे देखील तुम्ही भावी अधिकारी आहात, तर असा विचार देखील करू नका की मी कसं काय करणार. तर गृहिणींनी अशा पद्धतीचे व्हिडिओज नक्की ऐका. कशा पद्धतीचे जे अशा मी बनवत आहे रेकॉर्डेड, म्हणजे तुम्ही काम करता करता देखील कानामध्ये हेडफोन टाकून ऐकू शकता आणि तुमचा अभ्यास देखील होऊन जाईल ना. ठीक आहे, चला तर मग मी जास्त काही आता बोलत नाही. चला बाय. व्हिडिओला लाईक करा, असेच अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. आणि ग्रुप सीचा रिझल्ट आला आहे, तर कोणाला किती मार्क्स मिळाले आहेत, आपल्या 21च्या प्रश्नपत्रिकेतून किती प्रश्न आले होते, त्याचा फायदा झाला की नाही ते मला नक्की कळवा. आणि हो, इकॉनॉमिक्सचे लेक्चर टाकणार आहे PYQचे, पण त्यामध्ये भरपूर विद्यार्थी अशी मागणी करत आहे की स्पष्टीकरण हवं आहे, तर त्याला थोडा वेळ लागणार स्पष्टीकरणाकरिता, म्हणून मग मी स्टॉप केले. पण जसं जमेल तसं मी कंटिन्यू करणार आहे. बी सेफ, बी हॅपी अँड स्टे ट्यून. बाय.